ऊसतोडणी महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाला अनुसरून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समाज कल्याण आयुक्त, साखर सहसंचालक वर्ग 1 चे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या कारखान्यांचे सर्व शेतकी अधिकारी, कार्यकारी संचालक आणि ऊसतोडणी मजूर संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये ही बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ऊसतोडणी महामंडळांच्या कार्यवाही संदर्भामध्ये चर्चा झाली। जी शेतकऱ्यांच्या ऊसामधून प्रति टन 10 रुपये वर्ग केले जात आहेत, हा पैसा ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी या ऊसतोड मजुरांची नोंदणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे। ही नोंदणी होण्यासाठी ऊसतोडणी महामंडळाच्या नोंदणीसाठी हा स्मार्ट जी कंपनी आहे, या कंपनीला जे कंत्राट दिलेलं आहे, या कंपनीनं आजपर्यंत मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये केवळ 777 ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेली आहे। आणि जे अपघात होत आहेत, या अपघातामध्ये सुद्धा या महामंडळाकडून ज्या पद्धतीची मदत यांना अपेक्षित आहे, ती मदत देण्यामध्ये सुद्धा फार मोठी दिरंगाई दिसून येते आहे। या संदर्भामध्ये निश्चित असा निर्णय होऊन ही नोंदणी अत्यंत गतीनं करण्यासंदर्भामध्ये ऊसतोडणी कामगार संघटना आणि प्रशासनाने एकमत होऊन या कंपनीकडून ही नोंदणी करून घेण्यासंदर्भातची कार्यवाही आज निश्चित झालेली आहे। आणि या बीड जिल्ह्यामध्ये काम करणारे ऊसतोड मजूर आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर विस्थापित झालेल्या ऊसतोड मजुरांची नोंदणी सुद्धा येत्या 2 महिन्यामध्ये करण्यासंदर्भातले निर्देश या बैठकीमध्ये दिलेली आहे। ही बाब आजच्या या बैठकीमधून समोर आलेली आहे।